हॅलो, कसे आहात? आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल. मी पण मजेतच आहे. तर आता आहे ना, सकाळची सुरुवात एकदम छान झालेली आहे आणि मी चपात्या वगैरे बनवून घेतलेल्या होत्या आणि फक्त भाजीच बनवायची होती. तर कुकरला मी बटाटे लावून दिलेले होते. तर का आज प्लॅनिंग होता बटाट्याची भाजी बनवायची, कारण आता आठवड्याचं एंडिंग आहे म्हटल्यावर तर भाजीपाला संपलेलाच होता. तर चला म्हटलं आता आहे ना, बटाट्याची भाजीच बनवू. तर त्याच्यामुळे ना आता मी बटाटे उकडे टाकून दिलेले होते आणि सुट्टीचा दिवस आहे मुलांचा, त्याच्यामुळे थोडेसे मुलं पण उशिराच उठतात, त्याच्यामुळे मग कामाची थोडी लांबणच लागती. आणि आता बघा म्हटलं, आता पावसाळा असल्यामुळे ना ते इडलीचं पीठ जास्त असं आंबत नाही, त्याच्यामुळे म्हटलं आता शनिवार आहे तर आजच टाकून द्यावा भिजत. तर इडली बनवायचा प्लॅनिंग होता टिफिनला मला मंडेला, तर म्हणून म्हटलं आजच भिजत टाकावं. त्याचीच तयारी चालू आहे. पण पिल्लू सारखं मध्ये मध्ये लुडबुड करत होता आणि रिद्धिसिद्धीला म्हटलं घ्या त्याला, तर मग त्याच्यानंतर तो राहत नाही. मी जर अशी काही काम करत असले ना, तो पण मध्येच लुडबुड करत राहतो. मग म्हटलं ते घेऊन जा. बघा कसं बघत होतं, माझं लक्ष नाही कामामध्येच, मी एवढी मग्न होते तर माझं लक्ष पण नव्हतं. तर तो आहे ना म्हणजे सारखा मध्ये मध्येच येत होता. तर त्याच्यानंतर मग मी इडलीला भिजत ठेवले तांदूळ आणि डाळ आणि मग सर्व किचन पण क्लीन करून घेतलेलं होतं. तर मला आहे ना कधी कधी असं वाटतं, म्हणजे व्हिडिओंना व्ह्यूज वगैरे आले नाही ना, तर असं म्हणजे एकदम डिप्रेस होऊन जाते मी. आणि व्ह्यूज थोडेसे जास्त आले ना तर खूप आनंद होतो मला. मग काय करावं असं एक वेळेला असं वाटतं ना का व्हिडिओ टाकणंच बंद करावं का काय, असंच होतं मला. कारण एवढं म्हणजे विचार येतो माझ्या डोक्यामध्ये रोज, म्हणजे असं वाटतं काय कंटेंट ठेवावा. तर असं कारण माझं कसं आहे, खूप गॅप पडल्यामुळे ना तर खूपच म्हणजे असं वॉच टाईम पण कमी होऊन जातो. त्याच्यामुळे मग काय करावं काही समजतच नव्हतं आणि कंटिन्यू असं रेग्युलर व्हिडिओ टाकावा लागतात, तेव्हा अशी वॉच टाईम म्हणजे टिकून राहतो. कारण नवीन नवीन आपण असल्यामुळे ना सबस्क्रायबर असे फक्त सबस्क्रायबर वाढत्या, पण मग असं आपल्याशी ना जोडले पण गेले पाहिजे. सबस्क्रायबर आपले व्ह्यूवर्स जोडले गेले पाहिजे, तेव्हाच आपल्या व्हिडिओ बनवण्याचा काहीतरी फायदा होतो असं मला तरी वाटतं. माझं कसं झालेलं आहे, म्हणजे माझं चॅनल मी 2021 मध्ये चालू केलेला होता, पण मग व्हिडिओ लेट पोस्ट केलेले होते त्याच्यावरती. आणि त्याच्यानंतर मध्ये माझी प्रेग्नेन्सी परत म्हणजे खूपच गॅप पडला. मी कॉमेडी व्हिडिओ बनवायचे तर तेव्हा माझे खूपच असे व्ह्यूवर्स माझ्याशी जोडले गेले होते आणि कमेंट्स पण यायच्या. पण मग मध्ये एवढा गॅप, 1 वर्षाचा गॅप पडला ना, त्याच्यामुळे मग मला आहे ना असं सर्व माझे जे जुने व्ह्यूवर्स होते ना, तर म्हणजे नेमकीच माझी ओळखच निर्माण होत होती. तर तेव्हाच माझं प्रेग्नेन्सीमुळं मला आहे ना स्टॉप द्यावा लागला व्हिडिओ बनवायला आणि मोबाईल मला सहनच होत नव्हता. नाहीतर माझे प्रेग्नेन्सीचे व्हिडिओसुद्धा मी पोस्ट केले असते. आणि माझं कसं आहे, थोडी हाय रिस्क प्रेग्नेन्सी असल्यामुळे मी ते पण अशी रिस्क घेतली नाही व्हिडिओ बनवायची. म्हटलं आधी हे महत्त्वाचं आहे, आपण व्हिडिओ कधी पण म्हणजे बनवू शकतो आणि टाकू शकतो. त्याच्यामुळे मग मी स्टॉपच देऊन टाकला होता व्हिडिओला. पण मग आता परत म्हटलं चला, आता लाडो 1 वर्षाचा झाला आहे, आत्ताच झालेला आहे आणि मला वेळ पण भेटतो, रिद्धिसिद्धी त्याला घेता थोडाफार भेटतो. तर म्हटलं रिकामं काय म्हणते ना, खाली दिमाग शैतान का घर होत आहे असं म्हणते ना, तर तसंच काय राहतं. आणि मला पण असं जसं व्हिडिओ बनवायचं व्यसनच लागलं. एक दिवससुद्धा जर असं बनवलं नाही ना, तर माझं असं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखंच मला होतं. त्याच्यामुळे मग मी ना असं वाटतं मला रोज काही ना काही टाकावा, पण तरी ॲडजस्टच होत नाही आहे. तरी पण मी प्रयत्न करते, आता बघू काय होईल तेव्हा. आणि माझं कसं आहे, पहिले कॉमेडी व्हिडिओ राहायचे शॉर्ट, त्याच्यामुळे मला म्हणजे चांगले व्ह्यूज यायचे तेव्हा. आणि मी काय केलं होतं तेव्हा माहिती आहे का, म्हणजे मी शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी बनवायचे, पण मग मी लॉंग टाकत नव्हते. माझी तिथं खूप मोठी चुकी झालेली आहे, नाही तर माझा चॅनल तेव्हाच मॉनिटाईज झालेला असता. पण आता कसं झालेलं आहे, मी शॉर्टकडे लक्ष देऊ का लॉंगकडे लक्ष देऊ असंच झालं आहे. आणि शॉर्ट व्हिडिओ बनवलं ना, तर ते फक्त आपल्याला आहे ना आपली ओळख निर्माण करायची असली ना, समजा नवीन नवीन आपले सबस्क्रायबर वाढवायचे असले ना, तर शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचं म्हणजे खूपच फायदा होतो. आणि लॉंग व्हिडिओ कसं आहे, आपल्याला आता त्याच्यामध्ये इन्कम पाहिजे, म्हणजे आपण आता पैशांसाठीच सर्व कोणीही बी करतं, काही हाऊस कोणाला येत नाही. कोणाला पण असं पैसे भेटतात यूट्यूबमधून, म्हणूनच जास्त लोक म्हणजे यूट्यूबकडे वळालेले आहे आता.
ज्याचे नाही त्याचे यूट्यूब चॅनल आहे, खूप चॅनल आहे असे, तर आपण एकटेच नाही आहे. त्याच्यामुळे खूप स्पर्धा चाललेली आहे यूट्यूबमध्ये पण. त्याच्यामुळे मी बी आता, मला तर कोणाचाच सपोर्ट नाही, तरी मी माझी एकटीचं मी करते प्रयत्न. तर असलं देवाचं म्हणणं तर होईल, आणि मी प्रयत्न केले तरच मला देव देणार आहे. पण मग तरी मग मी म्हणजे असं प्रयत्न करतच राहणार आहे, मुलांकडं पण लक्ष देत राहणार आहे, आणि सर्वच मी करणार आहे घरातले कामं वगैरे करून. आणि माझं कसं आहे, असं म्हटलं दुसरे कंटेंट ठेवण्यापेक्षा घरातलं कसं डेली व्लॉग ठेवले ना तर मला तेच फायद्याचं पडेल, कारण मुलांकडे लक्ष देता येतं आणि आपण डेलीचं जे व्लॉग आहे, रुटीन आहे ना, ते पण आपण शेअर करू शकतो. त्याच्यामुळं मग मी हेच चॉईस केलं आहे. तर म्हटलं चला आता आपले डेली रुटीन चालूच ठेवावा आणि जे शक्य होईल तेवढे व्हिडिओ आपण बनवत राहावा. त्याच्यामुळे मग मी आहे ना काय करते, आता थोडेसे लॉंग व्हिडिओ पण टाकायला सुरुवात केली आहे. कसं आहे, माणसाला अनुभव नसले ना तर मग अनुभव येताच म्हणजे आपल्याला सर्व माहिती भेटते. आता मी पण नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं होतं, तर मला काहीच शून्य नॉलेज होतं, काहीच नॉलेज नव्हतं. पण तरी मी आता शिकता मला अशी सवय झालेली आहे भरपूर, असं का म्हणजे व्हिडिओ कसे एडिट करायचे. सुरुवातीला तुम्हाला सांगते, तुम्ही हसाल, मला आहे ना व्हिडिओ शूटिंग काढते ना, ते स्टॉप कसं करते ना ते सुद्धा मला माहिती नव्हतं. मी डायरेक्ट असं व्हिडिओ बंद करून द्यायची आणि परत चालू करायची. पण मला मिस्टरांनी सांगितलं का ते लाल बटन असतं ना, तिथं स्टॉप करायचा आणि परत चालू करायचा. एवढ्यापर्यंत मला म्हणजे काहीच मोबाईलचं एवढं काही नॉलेज नव्हतं. पण आता म्हणजे भरपूर सवय झालेली आहे. व्हिडिओ पण मीच एडिट करते आणि थंबनेल पण बनवते, सर्व काही मीच करते एकटी. त्याच्यामुळे आता मला आहे ना म्हणजे खूप अनुभव आलेला आहे यूट्यूबमध्ये. आणि मी म्हणजे प्रयत्न सोडणार नाहीच आहे, प्रयत्न तर करतच राहणार आहे माझे. आणि आता आहे ना बघा, लाडूने इतके कांदे सर्व सांडून दिलेले होते, तर सर्व मी कांदे भरून घेतलेले आहे. आणि मग त्याच्यानंतर आज आहे ना मला दळण पण करायचं होतं, गव्हाचं दळण, बाजरीचं. तर आता इडलीचं भिजत टाकलं, त्याच्यानंतर हॉलमध्ये आले आणि बघा लाडू कसा खेळतोय. मला ते मोजमाप करायला आहे ना माझ्याकडं काहीच नाही, तर मी पातेल्यानेच मोजून आणि असं दळण वगैरे करते. तर मम्मीने बघा बाजरी दिलेली मला, तर म्हटलं चला आज बाजरीचं दळण करू. तर बाजरीचं दळण आता म्हणजे कसं कोथिंबीर पण छान येते, म्हटलं मुटके वगैरे बनवायला तर मस्त राहते. त्याच्यामुळे मग बाजरीचं दळण केलं. आणि बेसन पीठ पण माझं थोडंच राहिलेलं होतं, तर मी आहे ना रेडीमेड बेसन पीठ नाही आम्हाला परवडत, खूप बेसन पीठ लागतं. त्याच्यामुळे मग मी हरभऱ्याची डाळ असं रेडीमेड आणतो आम्ही आणि मग ते दळून घेतो, तर तेच परवडतं आम्हाला. तर त्याचं पण दळण करायचं होतं, हरभऱ्याची डाळ पण दळायची होती आणि गव्हाचं दळण पण करायचं होतं. तर सर्व दळण करून घेते. तर माझं आहे ना हे 15 दिवसातून मला काम करावंच लागतं. तर मी म्हणजे एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता ना, 15 दिवसातून आपल्याला हे काम करावंच लागतं. तर भरपूर असे व्ह्यूज आलेले त्याला. आणि खरंच हे आपलं सर्व महिलांचं कामच आहे. आपल्याला ती काळजीच असते, 15 दिवस झाले का लगेच असं दळण वगैरे संपलं का नाही, पीठ किती राहिलं असं चेक करून बघायचं. ते आपल्याकडेच कॉन्ट्रॅक्ट राहतच. आणि बघा डाळ आहे ना पावसाळ्याची थोडी सादळून जाती, त्याच्यामुळे मग मी काय केलं होतं, उन्हात ठेवली आणि त्याच्यानंतर दळायला दिली होती. तर चावून बघितली ना थोडी सादळलेलीच होती डाळ. तर म्हटलं आता ना डाळ नंतरच दळून आणू आणि त्याच्या आधी ना बाजरीचं आणि गव्हाचं दळण दळून घेऊ. त्याच्यामुळे मग मी आधी तेच दळण करून घेतलेलं होतं. आणि लाडूचं बघा डाळ आहे ना खरंच अशी म्हणजे कच्ची खायला भारी लागते, मला पण आवडती. पिलू मध्ये येत होता, त्याच्यामुळे त्याला देऊन टाकली थोडीशी. आणि मी आहे ना लहानपणी अशी डाळ खायची, मला खूप अशी सवय होती. तर छान लागते टेस्ट कच्च्या डाळीची पण. तर आता जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा आणि सपोर्ट पण करा. तर बघा आज आहे ना म्हटलं सॅटरडे, तर सर्व कामं मी आवरून घेतलेले. आणि त्याच्यानंतर मग मी बटाट्याची भाजी पण बनवलेली होती मस्त अशी. तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत म्हणजे शेअर नाही केली, कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तर फक्त असं बनवलेली आहे, ते तुमच्यासोबत शेअर केलं आहे मी. तर काय का होईना कंटेंट म्हटलं ठेवावं आपलं. तर साधी सिंपलच भाजी बनवलेली होती.
तर मला आहे ना म्हणजे कॉमेडी व्हिडिओ असं वाटतंय परत स्टार्ट करावा, पण असं वाटतंय नको परत कॉमेडी, असं आपलंच कंटेंट असलं ना तर बरं राहतं. कारण मला आहे ना 2-3 व्हिडिओला काय झालेलं आहे, असं डायरेक्ट म्हणजे तिकडनंचा आवाज बंद केलेला होता कॉमेडी व्हिडिओ बनवायची ना मी तेव्हा. त्याच्यामुळं मग मला आहे ना असं खूप टेन्शन येऊन जायचं आणि त्याला व्ह्यूज पण असं 10K 20K असं तुम्ही जाऊन बघा. तर मला भरपूर असे कॉमेडी व्हिडिओला व्ह्यूज आलेले आणि त्याच्यामुळे मग माझं आहे ना असं दुसऱ्याचं कंटेंट वापरून केलं ना तर मग कोणी बी स्ट्राईक देऊन टाकतं. त्याच्यामुळे आपण स्वतःचंच कंटेंट बनवायचं नेहमी. आणि त्याच्यामुळे म्हटलं आता मला दुसरं कंटेंट तर काही माझ्या मुलांमुळे जमत नाही, तर मग डेली ब्लॉगच म्हटलं मी टाकते, शॉर्ट जेवढे जमल तेवढे. तर आता आहे ना दळण वगैरे मी कॉमेडी व्हिडिओ आणि आमच्या शेजारच्या मावशी ठरवले नाही करायचं, तर मग मला आहे ना तर बरं आहे आपलं रेग्युलर प्रेग्नन्सीमध्ये पण मला मी पटकन जायची आणि दळण टाकून द्यायची. आणि आता तर रिधी पण असं देण्याजोग्या झालेलं आहे. त्याच्यामुळे छोटं कमी दळण असलं का मी त्यांच्याकडेच देते. आणि आता जास्त दळण होतं ना त्याच्यामुळे मग ते मीच टाकून आले होते, तर एकदम फायदा होतो मला. तर बघा पिलू खेळतोय सोप्यावरती आणि रिधी पण आहे त्या साईडला. तर आज आहे ना आम्ही तिघींनी बी म्हणजे तेल लावून घेतलं होतं डोक्याला. तर म्हटलं संडेला केस धुवायची त्याच्यामुळे मग तेल लावून घेतलं होतं. तर त्या सारख्या चिडचिड करायच्या, मम्मी तू एवढं आम्हाला तेल लावून दिलं असं तसं. तर तो आहे ना शांतच बसत नाही, सारखं माझ्याकडेच यायचं होतं त्याला. पण म्हटलं कसं आहे मुलांना रिधीला सुट्टी असल्यामुळे ना ते हे कामं मला पॉसिबल होत्या. तो झोपला का बी असं गव्हाचं दळण आपण चाळणीने चाळतो ना तेव्हा आवाज येतो. आणि परत जागा असला काय असं मध्ये लोडबडी करतो. त्याच्यामुळे मग सॅटर्डे संडे दोघींना सुट्टी राहते, म्हणून मग मी असं ह्या वेळेलाच कामं काढते. मग काय करणार आहे, असं 15-20 मिनटं लागतं, पण मग तेवढंच आपलं टेन्शन नाही राहणार 10-15 दिवस मला. तर पटपट दळणं वगैरे करून घेतले. आणि चपात्या तर मी सकाळी बनवूनच घेतल्या होत्या लवकर, म्हणजे असं रिधी उठल्या, त्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या आणि त्याच्यानंतर लगेच मग त्यांना मी नाश्ता दिला, चहा बिस्किट, आणि मग लगेच पोळ्या करून घेतल्या. आणि म्हटलं भाजी होईल लेट थोडीशी, गरम गरम बनवावं. तर मग आधी दळण करून घेतले. परत कचरा गाडी आली होती, कचरा पण टाकून आले होते मी. तर नेमकंच बरं झालं, दळण झालं आणि नंतर मग कचरा गाडी आली होती. तर कसं आहे म्हणजे असं ॲडजस्टच होत नाही, कचरा टाकायला सुद्धा मला जाता येत नाही रिधी घरी नसल्यावर. तर मी लाडूला घेऊन अजून काही खाली जात नाही, फ्लॅटमध्ये असल्यामुळे ना थोडंसं असं प्रॉब्लेमच येतो कचरा बिचरा फेकायला. तर आता बघा दळण झालंय आणि लगेच मी टाकून दिलं. म्हटलं शनिवारची कशी लाईट वगैरे पण जाते ना आमच्याकडं, त्याच्यामुळे म्हटलं पटकन जाऊन दळण टाकून येऊ. आणि नंतर बघा मी ना भाजी बनवायला घेतली होती पटकन. तर मुलांचं चाललं होतं TV बघायचं काम. तर आता त्याच्यासाठी सर्व मसाला दळून घेतलेला आहे. बटाटे उकडून घेतलेले होते, 2-3 पळ्या तेल टाकलं आहे. आणि त्याच्यामध्ये ना मसाल्यामध्ये काही नाही, टोमॅटो, कांदा, लसूण आणि आपल्या आख्या मिरच्या राहते ना त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि तेच दळून घ्यायची आहे. आणि वरतून आहे ना मी हे बघा आता तेलामध्ये सर्व मसाला टाकून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. आधी काय झालं, कढई खूप तापली होती त्याच्यामुळे मी गॅस ऑफ करून टाकला. परत मग ते तेल थंड झालं थोडंसं, मग त्याच्यामुळे थोडा उशीरच लागला गरम व्हायला. आणि मग तेल तापलं, त्याच्यानंतर मग मसाला परतून घेतला सर्व. तर आजकाल मी खोबऱ्याच्या ऐवजी ना टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट जास्त वापरायला लागले भाज्यांना. आणि घरात सर्वांना असं म्हणजे ह्या टेस्टची सवय झाली ना, तर खोबरं टाकून बनवल्या ना दुसऱ्या भाज्या तर मग म्हणते वेगळंच टेस्ट लागते. आणि बघा रेडीमेड मसाल्याचा मी जास्त वापर करते, कारण यंदा आहे ना म्हणजे पाऊसही लवकर चालू झाला, त्याच्यामुळे माझा मिरची मसाला तर काही बनवून झालेलाच नाही आहे. तर रेडीमेडनीच काम चालू आहे. आणि जो आहे ना काळा मसाला दुसरा तर जुना आहे माझा, पण मग हा रेडीमेडच वापरते. तर मसाला वगैरे परतून घेतला, त्याच्यानंतर बटाटे त्याच्यामध्ये टाकून घेतले. तर आज बटाटे थोडे जास्त शिजले होते, त्याच्यामुळे थोड्या ना मोठ्याच खापा केल्या होत्या मी. म्हटलं जास्त बारीक नाही चिरायचं, कारण जास्त शिजल्यामुळे ना जास्त गाळ होईल म्हटलं. तर मग मस्त अशी भाजी बनवून घेतली. पाणी तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ टाकू शकता. तर घट्ट बनवली, सर्व कामं आवरलेली, मस्त भाजी तयार. आणि अजून भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता मुलांना जेवायला वगैरे देईन आणि नंतर मग आता उद्याचं रुटीन बघते. व्हिडिओ बनवता आला तर शेअर करतेच तुमच्यासोबत. बाय बाय.